नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबया मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अक्षयला फार टेन्शन येतं, कारण त्याचा जो काही डेटा आहे तर तो एका पेन ड्राईव्हमध्ये त्याने ठेवलेला असतो आणि तो डेटा काही आता ओपन होत नसतो। त्याचा पासवर्डच सापडत नाही, त्यामुळे त्याला जरा टेन्शन येते, त्याची चिडचिड सुरू असते। आणि तेवढ्यात रमा आता विचारते, मी नक्की कुठे काय पासवर्ड ठेवला, तो तुम्हाला नाही आठवत का? नक्की शोधा, म्हणजे तुम्हाला तो सापडेल। त्यावरती आता अक्षय म्हणतो की खूप काही शोधलं परंतु नाही सापडला आणि आता ती फाईल कशी ओपन करायची त्याला काही कळतच नसतं। तो रमाला विचारतो। रमा म्हणते की हो, तुम्हाला सुद्धा माहिती आहात की तुम्ही विसरभोळे आहात आणि हे बघा तुमच्या लक्षात नाही, तुम्ही मला पासवर्ड सांगून ठेवलेला आहे आणि तो पासवर्ड मात्र मी लिहून ठेवलेला आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस, मी तुला पासवर्ड सांगितला होता, हे मी सुद्धा विसरून गेलो आणि कुठे आहे पासवर्ड सांग बरं। त्यावरती आता रमा म्हणते की अहो मी म्हणाले ना तुम्ही विसरभोळे आहात। तेव्हा आता रमाला फारच हसायला येते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं बाई नको फिरकी घेऊ, प्लीज सांग ना आता। आणि तेव्हा रमा त्याला पासवर्ड सांगते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे अरे मी फक्त आकडे आहे तर ते उलटे पालटे करत होतो आणि लगेच त्याची फाईल ओपन होते। तो मग रमाला म्हणतो की बघ फाईल ओपन झाली। तो लगेच धावत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच, खरंच तू आज खरंच खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आहे आणि आज जर खरंच क्लायंट सोबत मीटिंग माझी सक्सेस झाली, डील जर फायनल झाली तर खरंच रमा या सगळ्याचं क्रेडिट तुला असेल। तेव्हा आता रमा म्हणते की धरा, लवकरात लवकर हा शर्ट घ्या आणि क्लायंट सोबत मीटिंग करायला निघून जा। त्यावरती आता अक्षय म्हणतो की नकोय, आज मात्र मी टी शर्ट घालणार आहे तर। आणि लगेच तो आता आतमध्ये जातो तर रमा आता बघत असते आणि आता अक्षयला पुन्हा आवाज देते की तुम्ही हे सर्व काय करतात आणि टी शर्ट घालून तुम्ही मीटिंगला कसं जाणार आहात बरं, आणि बाहेर येण्यासाठी आवाज देते। आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय टी शर्ट घालून बाहेर येतो आणि त्यावर मात्र आता बाई तुझा आशीर्वाद ही जी नवीन मालिका होणार आहे सुरू, तर त्या मालिकेचं स्टिकर मात्र चिटकवलेलं असतं। आता रमा त्याच्याकडे पाहत असते। अक्षय हसतो आणि विचारतो की कसं आहे। त्यावरती आता रमा म्हणते की तुम्ही हा टी शर्ट घालून मात्र मीटिंगला कसं जाणार आहात बरं, तुम्ही असा टी शर्ट कधी मीटिंग साठी घातलेला नाही, लोक काय म्हणतील याचा विचार केलास का? अक्षय म्हणतो की लोकांना जे काही म्हणायचं असेल तर ते म्हणून दे, मला काही फरक पडत नसतो आणि हे बघ तुझं माझ्यावर जे प्रेम आहे तर त्यामुळे मी आता जीवनामध्ये सक्सेस होत असतो आणि ते या सगळ्याचं सर्टिफिकेट आहे तर, म्हणून तो आता रमाचं खूपच कौतुक करत असतो आणि म्हणतो की तेथे मीटिंगला पोहोचल्यानंतर क्लायंट मला विचारतील की तुमचं मॅनेजमेंट किती सॉलिड आहे आणि त्याचं क्रेडिट काय आहे, तर आता मी त्यांना हा टी शर्ट दाखवेल। आणि रमाच्या गालाला हात लावत म्हणतो की बाई तुझा आशीर्वाद। रमा आता खुश होत त्याच्याकडे बघून हसते। त्यानंतर आता इकडे रेवा आता बाहेर तयार होऊन येते आणि विशूला पाहते आणि विचारते की काय रे विशू, तू कधी आलास? त्यावरती आता तामटकर म्हणतो की मी पहाटेच आलो, तू झोपलेली होती म्हणून मी तुला डिस्टर्ब नाही केलं। तेव्हा आता रेवा खुश होण्याचं नाटक करते आणि आता ती चिअर्स करत कॉफी पित असते आणि ती आता विशूला म्हणते की विशू मी जवळच येथे एक रेस्टॉरंट बघितलेला आहे, त्यासाठी मात्र आता त्या लोकेशनवर उत्तम असं निसर्ग आहे आणि रिसॉर्ट साठी मात्र ते सगळं काही अगदी परफेक्ट आहे। त्यावरती आता विशू म्हणतो की ठीक आहे, तुला जर आवडले असेल, तुझं ठरलेलं असेल तर मात्र काही हरकत नाही, मला कशाला काय विचारते की तू एकदा जागा फायनल कर आणि फक्त कागदपत्र आणि तयारीचं काय आहे ते मी सर्व काही बघतोय। तेवढ्यात रेवा ही खुशत कॉफी पित असते आणि एक हात समोर धरलेला आहे आणि तेवढ्यात आता विश्वनाथचं लक्ष जातं। विशू विचारते की काय ग रेवा, हाताला काय झाले तुझ्या, कुठे भाजलेले आहे का आणि काय झालं तू विचारतच असतो। तेव्हा रेवा म्हणते की अरे काल मात्र रमाच्या घरी अक्षय तृतीयाची पूजा होती, अक्षयच्या उपरण्याला मात्र अचानक आग लागलेली होती, आग मी विझवायला गेले आणि माझा हात भाजला। त्यावरती मात्र विश्वनाथ विचारतो की ती आग विझवण्यासाठी तू एकटीच तिकडे होतीस का? तेव्हा आता रेवा म्हणते की नाही, बाकीचे सुद्धा तिकडे होते आणि अक्षयच्या जवळ मी होते, त्यामुळे मी आता घाईने धावले आणि अक्षयच्या उपरण्याला लागलेली ती आग मी माझ्या हातांनी विझवली, त्यामुळे मला भाजले। तेव्हा आता विशू म्हणतो की नाईस आणि वाव, म्हणजे मुकादमांचा विश्वास आहे तर तो तुझ्यावरचा पक्का झालेला आहे तर। आणि विश्वनाथ हसतो आणि म्हणतो की बरं झालं आणि खेळ मात्र शेवटी रंगात तर आलाच, परंतु राहून राहून माझ्या मनामध्ये एक आता विचार येतोय, म्हणजे प्रत्येक संकटाच्या वेळेस मात्र नेमकं तू तेथे कशी वेळेवर हजर असते बरं, आणि हे असले योग मात्र कसले घडून येतात तेच कळत नाही। तेव्हा आता रेवा त्याच्याकडे पाहत असते आणि विश्वनाथ विचारत असतो तर रेवा त्याला विचारते की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे, हे सगळं मी घडून आणलेलं आहे का आणि हे सगळं माझ्यामुळे झालेले आहे का? त्यावरती आता विशू म्हणतो की नाही,
तसं नाही. आणि हे बघ माझं मात्र एक असं ऑब्झर्वेशन आहे, मी असा विचार करतोय म्हणजे कसं आहे की प्रत्येक वेळेस जे काही घडलेलं आहे आणि तू अशी समोरच तयार असते, कारण जणू काही तुला अगोदरच माहिती असतं की नक्की काहीतरी आता घडणार आहे म्हणून. आणि तेव्हा आता रेवा विचारते की काय विशू, तू माझ्यावर डाऊट घेतोस का? त्यावरती विशू म्हणतो की नाही, डाऊट वगैरे काही नाही, पण जरा हल्ली सगळंच कसं की नवीन वाटायला सुरुवात झालेली आहे. रोज मात्र एक नवीन रेवा माझ्या समोर येते, म्हणजे तुझा खरा चेहरा मला समजला नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. तर तेव्हा रेवा लगेच आता हसत असते आणि तिचा जो चेहरा आहे अगदी खरा चेहरा तर तो तिला आठवतो आणि ती लगेच आता आपला भोळा चेहरा करते आणि विशू विशू असं करते. आणि विशू तू तर मला ओळखतोस, आता केलेल्या चुका आणि त्यासाठी म्हणजे त्या धुण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते ते तू बघत नाही का? आणि हे बघ, हे सगळं करताना मात्र माझा जीव गेला तरी सुद्धा मला चालणार आहे, तरी सुद्धा मी ती चूक पुन्हा का करेल असं तुला का वाटतं बरं? आणि आता विशू म्हणतो की नाही, मलाच हल्ली मात्र आता जरा मी जास्त विचार करतो की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि तेवढ्यात आता लगेच रेवा त्याच्या मिठीत येते आणि म्हणते की विशू हे बघ, असला विचार करायचा नाही आणि कधी कधी मात्र आता तो विश्वास तुटू शकतो. त्यानंतर आता रमा ही सकाळी सकाळी तयार होत असते आणि आता अक्षय घरी येतो. अक्षय घरी आल्यानंतर आता तो रमाला म्हणतो की मीटिंग वगैरे आहे तर ती अगदी छान झालेली आहे, व्यवस्थित पार पडली आणि आपल्या शाळेसाठी जे काही महत्त्वाचे बदल आपल्याला करायचे आहे त्यासाठी मी आता शाळेचं कॉन्ट्रॅक्ट मात्र ठरून आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे सगळे काही डिटेल्स आहेत, सगळं काही आहे तर ते ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. तुला तर माहितीच आहे की माझा गोंधळ कसा असतो, माझ्या लक्षात राहत नसतं, मग त्यामुळे तुम्ही तरी आता ही आहे तर ते पेनड्राईव्ह वगैरे व्यवस्थित ठेवा. आणि कुठे निघालीस तर रमा म्हणते की हो, मी सुद्धा जाण्याची तयारी करते कारण मी रेवाला भेटायला निघालेली आहे. रेवाला भेटायला म्हटल्यानंतर आता रमाला ते अक्षयला फार मोठा धक्का बसतो, म्हणजे त्यांचा फोन आला होता आणि ती पाचगणीतच आहे आणि त्यांना रेस्टॉरंट ओपन करायचं आहे. कारण इतक्या वर्षातून मी इथे राहते, मग माझे काही नवीन कॉन्टॅक्ट असतील म्हणून तिने मला बोलावलेलं आहे. तर आणि मला मदत करशील का असं तिने मला विचारलं होतं, म्हणून तिच्याबरोबर मी जागा बघायला चाललेले आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो का, म्हणजे ती कायमस्वरूपी आता इथेच राहणार आहे. तर त्यावरती आता अक्षय म्हणतो की ती कशाला कायमची इथे राहील, सगळं काही मात्र स्टाफ सांभाळेल, मी तिच्यासोबत जागा बघायला चालले आहे. त्यावरती अक्षय विचारतो की म्हणजे ती कायमस्वरूपी इथेच राहणार आहे. तर त्यावरती आता रमा म्हणते की अहो तुम्ही असला कसा विचार करतात, ती कशाला कायमस्वरूपी इथे राहील बरं, स्टाफ सांभाळेल. त्यावरती आता अक्षय विचारतो की ती कधी जाणार आहे, असं काही तिने सांगितले का? त्यावरती रमा म्हणते की नाही, तिने असं काही सांगितलेलं नाही, मी फक्त आपला अंदाज लावलेला आहे. आता अक्षय म्हणतो की हे बघ अगं, जेवढंच तेवढं ठेव. तर रमा म्हणते की अहो चला, कशाला इतकं विचार करतात, जास्त विचार करतात तुम्ही, जास्त विचार करू नका आणि चला मला उशीर झालेला आहे, मी जाते असे बोलून रमा आता तिथून जायला निघते. तेव्हा आता रमा तिची आवरावर करत असते, परंतु अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय आपल्या मनात म्हणतो की किती काही झाले तरी ही रेवा मात्र येथे सेटल व्हायला नकोय आणि त्यासाठीच मलाच काहीतरी आता करावं लागेल, म्हणून तो विचारत पडतोय, त्याला टेन्शन येते. त्यानंतर रमा आणि रेवा आता ती जागा बघायला आलेले असतात. तर रमा आणि रेवा ती जागा वगैरे बघतात आणि दोघे एकमेकांच्या सोबत गप्पा करत जात असतात. रमा म्हणते की जागा तर खूपच चांगली आहे, म्हणजे कसं की मोकळी हवा वगैरे छान आहे, सगळं काही अगदी छान आहे, म्हणजे कसं की तुला जशी हवी होती अगदी तशीच आहे एकदम. त्यावरती रेवा म्हणते की अगं हे बघ, तुला तर जागा आवडलेली आहे ना, मग त्यामुळे तू वाईट असं काही विचार करूच नको आणि मला मात्र तुझ्या निवडीवरती विश्वास आहे. या सगळ्याचा आता अक्षय विचारच करत असतो. त्यानंतर आता रमा मात्र तेथेच उभी राहिलेली असते. रमा आता विचारत पडते तर रेवा गाडीच्या जवळ येते आणि रमाला आवाज देते आणि तेव्हा रमा आता पुन्हा रेवाच्या जवळ गाडीजवळ येते आणि रमा रेवाला म्हणते की तुला एक विचारू का? रेवा म्हणते की हो नक्कीच विचार. रमा आता विचारत आहे की आता मात्र तू जी काही रेस्टॉरंटसाठी जागा बघितलेली आहे त्यामुळे तू येथेच सेटल होणार आहे का? आणि हे त्यावरती आता रेवा विचारते की अगं हे बघ, अजूनपर्यंत तर काही आम्ही विचार केलेला नाही. तेव्हा रमा म्हणते की तू जर येथे राहणार असेल तर आम्हाला आनंदच होणार आहे, मी आपलं सहज विचारलं. त्यावरती आता रेवा विचारते की नक्की हा विचार आहे तर तो कुणाच्या मनात आलेला होता आणि मला असं वाटतं की नक्की अक्षयच्या मनात हा सर्व विचार आलेला असेल. तेव्हा आता रमा म्हणते की खरंच अगं, त्यांनी तुझ्यावर संशय घेणं तर बंद केलेलं आहे आणि तू खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करते आणि खरंच त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी विश्वास आहे. आता तो मागचा सर्व काही भूतकाळ तो विसरलेले आहेत आणि हे बघ अगं, तुला ते थँक्यू सुद्धा म्हणालेले आहेत, ते आता खुश आहेत, जी काही आम्हाला मदत केलेली आहे तर त्याबद्दल ते तुला थँक्यू सुद्धा म्हणाले. अक्षयचा स्वभाव कसा आहे की त्यांना फार असं व्यक्त व्हायला नाही आवडत, ते व्यक्त नाही होत. तेव्हा आता रेवा म्हणते की हो ना, मला सुद्धा अक्षयचा स्वभाव ओळखून घेण्याची सवय झालेली आहे. तर
त्यावरती आता रमा म्हणते की नाही अगं तसं नाही, जेव्हा मी आले तेव्हा ते सुद्धा बाहेर पडत होते आणि सकाळपासून मात्र आमची काही भेट झालेली नाही. जेव्हा आता ते बाहेर होते तर मी घरी होते आणि आता ते घरी तर मी बाहेर आलेले आहे. भाजीपाला किराणा हे जे काही सप्लायर आहे तर त्यांच्याशी डील करण्यासाठी आता ते त्यांना भेटायला गेलेले आहेत. त्यावरती आता लगेच रेवा विचारते की म्हणजे अक्षय स्कूलच्या व्यतिरिक्त बाकीच्या ऑर्डर सुद्धा घेतोस का? त्यावरती रमा म्हणते की हो, आणि ते असं म्हणतात की अण्णासाहेबांचं जे काही आहे तर ते माझं आहे आणि जे काही मुकादम फूडचा जुना व्यवसाय आहे तो सुद्धा मला म्हणजे त्यांना सुरू ठेवायचा आहे, म्हणून ते असं सुरू ठेवतात. तेव्हा आता लगेच रेवा म्हणते की हो ना, खरंच त्यांचं अक्षयचा जो काही विचार आहे तर तो खरंच चांगली गोष्ट आहे आणि तो चांगला विचार करतोय आणि चल आता निघूयात, मी तुला घरी सोडते. रमा म्हणते की नाही मी जाते. रेवा म्हणते की अगं कशाला संकोच बाळगते, मी सोडते तुला, काही प्रॉब्लेम नाही मला. रमा म्हणते की नाही अगं जाते मी खरंच. तेव्हा आता रेवा म्हणते की अच्छा घर जवळ आहे म्हणून नाही म्हणतेस की, आणि मी तुझ्या घरी सोडवण्यासाठी तुला येईल आणि मग तुला माझ्यामुळे मात्र काहीतरी बोलणे खावी लागतील आणि सगळ्यांना मात्र मी घरी आल्याने त्रास होईल, त्यामुळे तू नाही म्हणतेस. त्यावरती रमा तिला समजावते की नाही रेवा तू वेगळा विचार करू नकोस प्लीज, तसं काही नाही. त्यावरती रेवा म्हणते की ठीक आहे, जरी काही असं असेल तर त्यात चूक असं काहीच नाही आणि आपल्या मैत्रीबद्दल मला आतापर्यंत असं वाटत होते की आपली मैत्री आहे आणि मी मात्र जास्त त्याबद्दल अपेक्षा लावून होते. आता मात्र सगळं नॉर्मल झालेलं आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत आणि मला सुद्धा आता मैत्रीशिवाय एकटे राहण्याची घरी आता एकटीला बसून सवय झालेली आहे, तर त्यामुळे मला काही आता वाईट वगैरे नाही वाटले. त्यावरती रमा म्हणते की नाही ग, खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं आणि खरंच मी असा विचार केला सुद्धा नव्हता, परंतु आता मला घरी जायचं होतं म्हणून मी तुला म्हटले की मी घरी जाते म्हणून. रेवा थोडंसं नाराज होण्याचं नाटक करते आणि मी जाते असं म्हणून ती गाडीच्या जवळ येते तर रमा लगेच तिला आवाज येते की रेवा इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. तयार होते आणि रेवाला म्हणते की चल मला सोड आता, आणि लगेच आता रेवा गाडीमध्ये बसल्यानंतर रमा सुद्धा तिच्या गाडीमध्ये बसते आणि रेवाला वाईट वाटू नये म्हणून मात्र रमा स्वतः तिला घरी सोडवायला सांगते. नंतर आता दोघी गाडीतून बसून घरी येतात तर घरी पार्वती आजीचं काहीतरी वाचन सुरू असतं. तेव्हा आता आजी नक्की कोणत्या विचारात आहे. आनंद मयुरी हे सगळेजण तेथे असतात तर आनंद विचारतो की आजी अगं काय झालं, सर्व काही ठीक तर आहे ना? आजीला फार टेन्शन आलेलं आहे. आता मात्र आजी काही सांगत नसते आणि तेवढ्यात आनंद मात्र आता अक्षयला आवाज देतो की अक्षय लवकर बाहेर ये, आणि तेवढ्यात अक्षय आणि आरोही बाहेर येतात तर अक्षय विचारतो की काय झालं, तर पार्वती आजी म्हणते की अरे नोटीस आलेली आहे कोर्टाची. आता अक्षय विचारतो की कसली, तर आता पार्वती आजी टेन्शनमध्येच आहे आणि म्हणते की खूप जुनी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला आठवत सुद्धा नाही. तेव्हा तुम्ही लहान होता आणि तेवढ्यात आपला बिझनेस मात्र अगदी उत्तम सुरू होता, उत्तम असा म्हणजे चालत होता. चांगले मोठे क्लायंट, सरकारी ऑर्डर वगैरे सगळं काही व्यवस्थित होतं आणि एक दिवस मात्र आता असं काहीतरी घडलं की आता एक खूप मोठा क्लायंट आला होता आणि त्यांच्या त्या अकाउंटमुळे सगळं काही घोळ होऊन बसला आणि त्यांनी मात्र अकाउंट सोबत काहीतरी फ्रॉड केला आणि हिशोबात मात्र असे दाखवत होते की क्लायंटचे पैसे दिलेले आहेत आणि क्लायंट म्हणत होता की मला पैसे नाही दिलेत आणि त्याने मात्र कोर्टामध्ये केस केली होती आणि कोण खरं कोण खोटं हे कोर्टामध्ये कसं सिद्ध करायचं होतं. आणि शेवटी मी त्या क्लायंटला मात्र आता ही सर्व मिटवण्यासाठी पैसे वगैरे दिलेत आणि आता ही केस कायमची बंद होण्यासाठी प्रयत्न केलेत. आणि तेव्हा तो म्हणाला होता की कोर्टात जाऊन मी ही केस बंद करतो आणि त्याने ती केस आहे तर ती बंद नाही केलेली, कारण आज इतक्या दिवसातून ही नोटीस मला परत आलेली आहे, तर ते पण इतक्या वर्षाने. म्हणून पार्वती आजीला टेन्शन येते तर अक्षय आता आनंद सगळेजण विचारात पडतात. अक्षय लगेच पार्वती आजीच्या हातातील ती नोटीस आहे तर ती वाचतोय आणि बरीच मोठी रक्कम आहे आणि इतकी मोठी रक्कम आपण याचं सकट कशी भरायची आहे. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की आता हे सगळीकडे होणार आहे आणि परत मुकदमांच्या नावाची चर्चा मात्र सगळीकडे होईल आणि कोण खरं आणि कोण खोटं खरंच काही कळायला मार्गच नाही. आणि तेवढ्यात रेवा आणि रमा तेथे समोरच दिसतात. रेवा तर खूप खुश होऊन बघून हसत असते. अक्षय आता तिच्याकडे पाहतच असतो आणि मयुरी सुद्धा. आणि तेवढ्यात आता सगळेजण तिच्याकडे असे बघत आहेत रेवाकडे रागाने. रेवा विचारते की नक्की काय झालं. सुद्धा विचारते की काय झाले, तर आता आनंद म्हणतो की नाही काही नाही, कारण आपल्या कंपनीची एक जुनी अशी केस होती आणि ती ओपन झालेली आहे. तर रमाने आता ह्या बाकीच्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो, नक्की आता कोणती केस आहे आणि ती केस का ओपन झालेली असते. तेव्हा रेवा लगेच पुढे येते. रेवा आता अक्षयला विचारते की अक्षय मी काही मदत करू शकते का, म्हणजे मी बघू शकते का केस कोणती आहे, त्याबद्दल मी काहीतरी नक्कीच करू शकते. तर रेवाने जेव्हा विचारलेलं आहे की अक्षय मी बघू शकते का, तेव्हा अक्षय रागाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा पुन्हा विचारते की हे बघ तू इतका विचार करू नकोस आणि बघ मी बघू शकते का. सगळेजण अगदी गोंधळल्यासारखे होतात. रेवा असं काय बोलते त्यांना का कुणालाच काही कळत नसतं. आरोही विचारते
बिचारी खुश असते, कारण रेवा आल्याने तिला खूपच आनंद झालेला असतो. सगळ्यांना आता काय करावं ते काही कळत नाही आणि आता सगळेजण एकमेकांकडे पाहत आहेत. आणि तेवढ्यात आता अक्षय कावराबावरा होतो आणि परत मात्र ती नोटीस आहे आणि हो असं म्हणून तो नोटीसचा कागद आहे तर तो रेवाच्या हातात देतोय. रेवा ती नोटीस आता चेक करते आणि त्यामध्ये मात्र आता तिला समजते की आता जी व्याजाची रक्कम आहे तर ती मूळ रकमेपेक्षा खूपच जास्त आहे आणि मूळ रक्कम आता इतकी मोठी आणि त्यापेक्षाही व्याजाची रक्कम इतकी मोठी आहे. तेव्हा आता आम्ही म्हणतो की आता आजीने सगळी काही सेटलमेंट केली होती ही केस ओपन होऊ नये यासाठी, पण तरी सुद्धा आज ही केस कोर्टामध्ये ओपन झाली. रेवा म्हणते की खरंच आता हे तर खूप सिरियस आहे आणि यामध्ये मी काही तुम्हाला मदत करू शकतेस का, आणि जर तुमची परमिशन असेल तर मी नक्कीच तुमची मदत करू शकते. त्यावरती आता सगळ्यांना धक्काच बसतो, परंतु अक्षय मात्र स्पष्ट शब्दात रेवाला उत्तर देतो की नाही, तुमची यासाठी आम्हाला काही गरज नाही आणि तुमच्या मदतीची तर नाहीच नाही. पैसा उभा करायचा आहे आम्हाला आज आणि त्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करू शकतो, तुझी गरज नाही. त्यावरती आता रेवा म्हणते की हो तेच तर करायचं आहे, म्हणजे पैसा द्यायचाच नाही. जे सेटलमेंट जर अगोदर झाली असेल तर आपण पुन्हा पैसे का द्यायचे आहेत. तर रेवा नक्की काय बोलत आहे कुणाला काही कळत नसतं. सगळेजण मात्र तिच्याकडे पाहतच असतात. पार्वती आजी सुद्धा तिच्याकडे बघत असते आणि आता मात्र रेवा पार्वती आजीला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. विशूचे जे काही आता ओळखी आहेत तर त्या ओळखीनुसार मात्र आता हे सगळं काही मॅनेज होऊ शकतं, कारण विशूच्या मात्र इतक्या मोठ्या ओळखी आहेत आणि ती मोठी मोठी माणसं आमच्या घरी येतात. आणि आता मात्र जी काही आता म्हणजे विशूने प्रयत्न जर केलेत, शब्द जर टाकला तर आता ही वाईट वेळ निघून जाऊ शकते. तेव्हा पार्वती आजी रेवाला विचारते की खरंच असं होऊ शकतंस का, म्हणजे हे असं नक्की होईल का. रेवा म्हणते की हो आपण नक्कीच काहीतरी असं करू शकतो, अगदी जर गरज लागली आणि ज्यांच्याबरोबर आपला हा व्यवहार झालेला होता त्यांना शोधून काढू शकतो. माझ्याकडे आणि विशूकडे खूप काही एजंट आहे आणि त्यामध्ये नक्की सर्व काही आपण शोधून काढू शकतो. त्यावरती आनंद म्हणतो की पण इतकी वर्ष झालेली आहेत आणि इतक्या जुन्या गोष्टी आहेत तर त्या कसं मिळतील. तेव्हा आता रेवा म्हणते की किती काही झालं तरी त्या मिळवाव्या लागतीलच. त्यानंतर पार्वती आजी म्हणते आपण त्यामुळे मात्र काय खरं आणि काय खोटं नक्की असं काय सिद्ध करू शकतो, काही फरक पडणार नाही. तेव्हा लगेच आता रेवा म्हणते की आई डोंट वरी, मी तुम्हाला शब्द देते पार्वती आजी, मी तुमचं मुकदमांचं आता हे आहे तर ते अगदी सहजासहजी असं बंद नाही होऊन देणार. त्यावरती आरोही तर खुशच म्हणते की अगं आई आजी हे बघ रेवा मावशी आहे ना आपल्यासोबत आणि तिच्याकडे सुपर अशी पॉवर आहे. तर तेव्हा आता अक्षय खुशत हसतोय आणि रमा सुद्धा आता विचारत पडते. सगळेजण आता एका विचारतच आहे की नक्की काय करायचं आणि रेवा यातून काय मार्ग काढू शकते. पार्वती आजीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आणि आरोही जे काही बोलते की आरोहीचा रेवावर खूपच विश्वास असतो, परंतु सगळ्यांना एक आता प्रकारची भीती असते की रेवामुळे अगोदर काय काय घडलेले आहे आणि रेवाने जर परत असं काहीतरी करून आपल्यावर संकट नाही आणले तर कसं होईल. रेवा काहीतरी करून आपल्याशी अगदी गोड बोलण्याचा प्रयत्न करत नसेल हे कशावरून, असं सगळ्यांच्या मनामध्ये आता हे विश्वास आहे की रेवा काहीतरी नक्कीच करू शकणार नाही, म्हणून मात्र सगळ्यांना भीती वाटते. सगळेजण आता विचारत पडलेले आहे की रेवावर विश्वास ठेवा किंवा नाही ठेवायचा, परंतु रेवा जे काही वागत आहे त्यानुसार मात्र असं वाटतं की रेवा बदललेली आहे म्हणून. तेव्हा आता रेवा लगेच बघत असते आणि पार्वती आजीला विचारते की काय करायचं आहे. तर पार्वती आजी आता रेवाला होकार देते आणि जे काही करायचं असेल तर ते कर असं म्हणते. तर रेवा लगेच आता खुश होऊन हसते. पार्वती आजीने होकार दिलेला आहे ते बघून रेवाला खूप हसू येते. आता अभि सुद्धा खूप खुश होतो आणि रमा आणि अक्षय मात्र एकमेकांकडे पाहत असतात. अक्षय तिच्याकडे पाहत असतो. रमाच्या मनात भीती असते आणि तिला असं वाटत असतं की रेवाने जर पुन्हा फसवलं तर काय करणार आणि अक्षय आपल्यावर ओरडणार. एकतर अक्षयला रेवाचा फार राग आहे, मग अक्षय हिच्यावर विश्वास ठेवतील किंवा नाही ठेवतील म्हणून ती सारखी आता अक्षयकडे पाहत आहे. तिला भीती वाटत असते. इतकं मोठे आता हे केस ओपन झालेले आहेत आणि रेवा त्यातून मार्ग काढायचा म्हणली तर पार्वती आजीने होकार दिलेला आहे, परंतु आता अक्षय आणि रमा मात्र आता एकमेकांकडे पाहतात. ते नक्की होकार देतील की नाही म्हणून ते आता एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता हे सगळं काही रेवानेच केलेलं आहे आणि मुद्दाम सगळ्या मुकादम कुटुंबासमोर मात्र तिने हे सर्व दाखवलेलं आहे की मी त्यांना त्यातून वाचू शकते. म्हणून आता मात्र पुढील भागामध्ये काय होणार आहे तर रेवा आता घरी येते. घरी आल्यानंतर तिने त्या माणसाला बोलावून घेतलेलं असतं की ज्या माणसाकडून तिने हे सर्व काम करून घेतलेलं असतं. म्हणून आता तो माणूस घरी येतो. रेवा त्याला पैसे वगैरे देते आणि तो रेवाला म्हणतो की मॅडम ठीक आहे, तुमचं नाव यामध्ये कुठेही नाही येणार आणि हे बघा तुम्ही जे सांगितलं होतं तर त्याचप्रमाणे सगळं काही झालेलं आहे. तुमचं नाव मात्र आता ह्या केसमध्ये कुठेही येऊन दिलेलं नाही.
त्यावरती मात्र आता मात्र रेवा ही पार्वती आजीबद्दल बोलत असते की ती आहे ना आई आजी, पार्वती आजी, ती स्वतःला मात्र बिझनेस वुमन समजत असते आणि प्रत्येक वेळेस ती माझ्या ट्रॅपमध्ये नक्कीच अडकते. आणि तेव्हा मात्र आता रमाने जो काही पर्समध्ये पेनड्राईव्ह ठेवलेला असतो तर तो पेनड्राईव्ह तिला काही सापडत नसतो. ती मात्र आता आपली पर्स शोधत असते. अक्षय तिला पेनड्राईव्ह बद्दल विचारत असतो आणि रमा सगळी काही पर्स आपली ओपन करते, पण तरी सुद्धा तिला काही पेनड्राईव्ह सापडत नसतो. अक्षयची खूप चिडचिड सुरू असते आणि रमा पेनड्राईव्ह शोधत असते. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय खूपच चिडतो. अक्षय म्हणतो की महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, महत्त्वाची आता जी काही आहे माहिती तर त्यामध्ये होती. तर आता रेवाने तो पेनड्राईव्ह मात्र इकडे आणलेला असतो तिच्याकडे आणि तो पेनड्राईव्ह ते टेबलवरून उचलते आणि चंदाला दाखवत असते. चंदा विचारते की काय आहे. तेव्हा आता रेवा म्हणते की हे अक्षयने रमाला दिलेलं पेनड्राईव्ह आहे. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मला असं वाटतं की आता तो पेनड्राईव्ह नक्की कोणीतरी दिलेला आहे, कारण जी काही मी प्राईस ठरवली होती आणि त्याच प्राईसने मात्र आता हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिलं कसं, म्हणजे मी जे ठरवलं होतं ते दुसऱ्याकडे गेलंच कसं तेच मला नाही कळत. म्हणून रमा आणि अक्षयला फार टेन्शन आलेलं असतं आणि हे सगळं करण्यामागे रेवाचा हात असतो. रेवाने हे सगळं काही घडून आणलेलं असतं आणि इकडे मात्र मुकादमांच्या समोर मात्र ती आता खूपच बदलली आहे हे दाखवते. परंतु आज मात्र मुकादमावर जी वेळ आलेली आहे, ती नोटीस जी पाठवली आहे ती रेवानेच पाठवली आणि जो काही अक्षयचा पेनड्राईव्ह आहे तर तो मात्र रेवाने चोरून अक्षयच्या प्राईस प्रमाणेच आता कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. असं आता रेवाने डाव खेळलेला असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.